2024 रोजी माझ्या कुटुंबावर अनेक प्रकारचे हल्ले झाले। पोलीस मोदाय साहेबांना मी एसपी ऑफिसला जाऊन तक्रार दिली, ह्याची सुद्धा आमच्याकडे नोंद आहे, त्याच्यावर सुद्धा दखल घेतलेली नाही। 307 चा गुन्हा का टाकला म्हणून बाबू विठ्ठल पवार हे मुख्य दरोडेखोर गुन्हेगार 25/3/2024 रोजी माझ्या हॉटेलवर ट्रॅक्टर घालून माझ्या आई वडिलांना चिंगरून जीव मारण्याचा प्रयत्न करून सुद्धा एफआयआर कॉपी आहे ताई। आम्हाला प्रशासनाने न्याय दिलेला नाही त्यावेळेस, तरी मोक्काट त्यांच्यावर गुन्हा नाही, ट्रॅक्टर सुद्धा धरलेला नाही। माझ्या आईवर पुन्हा एकदा गल्लीत हाल झाला, हल्ला केला, त्यावेळेस माझी आई ऍडमिट झाली। हे सरकारी दवाखान्यातले डिस्चार्जचे कागद आहेत, तरी गुन्हा नोंद नाही। महिलावर अत्याचार झाल्याच्या नंतर महिला आयोग जो मेन आहे राज्याची रुपालीताई चाकणकर, तुम्ही भी एक महिला आहात, जी महिलाला यांनी मारलंय। 10/4/2024 रोजी माझी बायको माझी वहिनी पुण्यावर येऊन तुम्हाला तक्रार दाखल केली, तरी सुद्धा निवेदन घेतलेला नाही। पोलीस प्रशासनाने इतका अत्याचार का केलाय? पेडबीड मधला ते मोठ्याचा 1 वर्षाचा कॉल रेकॉर्ड काढा, उबाळ्या पिओर कारवाई करा। आमच्या आईला न्याय मिळालाच पाहिजे। दरोडेखोर बाबू विठ्ठल पवार मोक्यांचा गुन्हा त्याच्यावर टाका। आणि या ठिकाणी सगळे इथे सगळा जमाव झाला, न्याय मागण्यासाठी इथे उभा राहिलेले आहेत। त्यांनी अर्ज पण दाखल केलेला आहे आणि त्यांना फक्त न्याय पाहिजे। जे गुन्हेगारांची त्यांनी नावं घेतली त्यांच्यावर कडक शासन व्हावं, त्यांना सरकारने मोकळं सोडलेले असं त्यांचं म्हणणं आहे। तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी या परिवारांनी एक मागणी केलेली आहे। आणि खूप दिवस झाले, 3 तारखेला घटना घडलेली असूनही अद्याप आरोपींचा इथं शोध लावण्यात आलेला नाही, शोध लावण्यात यावा अशी या सर्वांची